नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधीचा एक नवीन जार शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जाते। शेतकऱ्यांसाठी 6000 रुपयाची वार्षिक आर्थिक मदत या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमार्फत शेतकऱ्यांना दिली जाते। आता मित्रांनो, हा जार जो असणार आहे कशा संदर्भात असणार आहे या संबंधित सविस्तर चर्चा या व्हिडिओत करणार आहे। त्याच्या अगोदर तुम्हाला या योजनेसंदर्भात थोडक्यात माहिती सांगतो। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती बनवलेली आहे। म्हणजे ज्या पद्धतीने केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अस्तित्वात आणून शेतकऱ्यांसाठी वार्षिक 6000 रुपयाची आर्थिक मदत सुरू केली, ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक वस्तू खरेदी करता येतील यासाठी मित्रांनो हे अनुदान शासनामार्फत देण्यात येतं। याच योजनेला डोळ्यापुढे ठेवून महाराष्ट्र शासनामार्फत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत सुद्धा शेतकऱ्याला महाराष्ट्र शासनाकडून 6000 रुपयाची वार्षिक आर्थिक मदत दिली जाते। म्हणजे दर 4 महिन्याला 2000 रुपयाची आर्थिक मदत शासनामार्फत लाभार्थ्याच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती वितरित केली जाते। आता मित्रांनो, या चालू घडीला पीएम किसान योजनेचा हप्ता येणाऱ्या 24 फेब्रुवारीला शेतकऱ्याच्या लाभार्थ्याच्या खात्यावरती वितरित होईल। या संबंधीचा व्हिडिओ मी पाठीमागच्या भागात दिलेला आहे। स्वतः केंद्रीय कृषी मंत्री यांच्या मार्फत याबद्दलची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता असेल, हा हप्ता मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी वितरित होईल या संबंधित वारंवार चर्चा शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळत असेल। आता मित्रांनो, या ठिकाणी सांगायचं विशेष म्हणजे शासनामार्फत जो आज जार प्रसिद्ध केलेला आहे, तर या जारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी शासनामार्फत कोणती ठोस पावले उचलण्यात आलेली आहेत या संबंधित आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, या ठिकाणी शासनामार्फत जो जार प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, तर या जारची थोडक्यात माहिती या ठिकाणी द्यायला मी सुरुवात करतोय। मित्रांनो, स्क्रीनशॉट स्वरूपात या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे। लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पीडीएफ स्वरूपात लिंक पाहायला मिळेल, त्या ठिकाणी जाऊन सुद्धा जार तुम्ही डाउनलोड करू शकता। तर या ठिकाणी मी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, हा जार असणार आहे महाराष्ट्र शासनामार्फत हा जार प्रसिद्ध आहे। दिनांक पाहायचा आहे दिनांक 30 जानेवारी 2025। म्हणजेच मित्रांनो, हा जार आजच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये विषय जर पाहिला तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय निधी खर्चाकरिता आहरण व संवितरण अधिकारी व नियंत्रण अधिकारी घोषित करण्याबाबत, म्हणजेच मित्रांनो शासनामार्फत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी जो निधी उपलब्ध करून दिला जातो, तर या निधीवरती कोणत्या ना कोणत्या अधिकाऱ्याचं नियंत्रण असावं। शेतकऱ्यांपर्यंत हा निधी व्यवस्थितरित्या पोहोचत आहे का, निधीचं वितरण कशा पद्धतीने करावं या संबंधित मित्रांनो या अधिकाऱ्यांमार्फत बैठकीमध्ये चर्चा होते आणि त्यानुसार या निधीचं वितरण त्यांच्या मार्फत केलं जातं। याचा रिपोर्ट मित्रांनो शासनाला द्यावा लागतो, त्याच्यामुळे त्याच्यावरती कोणत्या ना कोणत्या समितीची त्या ठिकाणी स्थापना करणं गरजेचं असतं। आता याच्यामध्ये मित्रांनो या शासनामार्फत ज्या समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्येच ही 2 पदे जे मित्रांनो रिक्त होती, ज्याच्यावरती आता याचं नियंत्रण संबंधित अधिकाऱ्यांमार्फत करता येणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता असेल, जो निधी असेल, हा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच वितरित होईल। सध्या तर मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलेलं नाहीये, तारीख जर देण्यात आलेली नाहीये, परंतु जो निधी जो वितरित होणार आहे मित्रांनो यासाठी जो नियंत्रित कक्ष असतो, म्हणजे जे नियंत्रित करणारे अधिकारी असतील, या अधिकाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार आहे आणि त्या संबंधीचा हा जार असणार आहे। याची मित्रांनो नियुक्ती कशा पद्धतीने केलेली आहे तर त्या संबंधित सविस्तर माहिती, सविस्तर अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर थोडक्यात या ठिकाणी सांगायचं म्हणजे मित्रांनो, शासन निर्णयामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या फ्लॅगशिप योजनेच्या प्रशासकीय निधीचे आहरण व संवितरण करण्याकरिता आहरण व संवितरण अधिकारी व प्रशासकीय निधी वितरणासाठी नियंत्रक अधिकारी खालील प्रमाणे घोषित करण्यात येत आहे। तर त्या ठिकाणी मित्रांनो खाली आपल्याला एक कॉलम दिलेला आहे, ज्याच्यामध्ये कोणते अधिकारी कोणत्या नियंत्रणाखाली काम करतील तर त्याचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे। तर इथं पाहू शकता 1 नंबरला आहे आयुक्तालय जे आहे हे मित्रांनो सहाय्यक संचालक म्हणून काम करणार आहे। तर नियंत्रण अधिकारी म्हणून आयुक्त, कृषी आयुक्त जे आहेत हे आपल्याला नियंत्रण अधिकारी म्हणून या ठिकाणी योजनेमध्ये पाहायला मिळतील। त्याचबरोबर मित्रांनो विभाग लेवल जर पाहिलं तर लेखी अधिकारी हे आहरण व संवितरण अधिकारी असतील, तर विभागीय कृषी संचालक हे नियंत्रण अधिकारी असतील। जिल्हा स्तरावरती पाहायचे लेखाधिकारी
हे मित्रांनो आहार व संवितरण अधिकारी असतील, तर जिल्हा अधीक्षक व कृषी अधिकारी नियंत्रण अधिकारी असणार आहेत। आणि तालुका लेवलला ही मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तालुका लेवलला कोण या ठिकाणी असणार आहे, तर तालुका लेवलला तालुका कृषी अधिकारी हे मित्रांनो आहारण व संवितरण अधिकारी म्हणून काम पाहतील, तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे मित्रांनो नियंत्रण अधिकारी म्हणून या ठिकाणी योजनेमध्ये काम करणार आहेत। तर या पद्धतीने मित्रांनो शासनामार्फत ही पदे स्थापन केलेली आहेत, ही पदे स्थापन केलेली आहेत। या अधिकाऱ्यांच्या मार्फत विभाग लेवलला, जिल्हा लेवलला, तालुका लेवलला या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे संपूर्ण प्रोसेस केली जाणार आहे आणि यांच्या मार्फत निधी वितरित केल्यानंतर त्याचा संपूर्ण लेखाजोखा असेल तो आपल्या शासनाला ठरवलेल्या वेळेमध्ये सादर करता येणार आहे। तर ही मित्रांनो चालू घडलेले एक अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। लवकरच मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होईल। चालू घडलेले याच्यावरती आता काम सुरू झालेलं आहे। केंद्र शासनामार्फत पीएम किसान योजनेचा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आलेला आहे। तर त्याच पद्धतीने या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता कदाचित 24 फेब्रुवारीच्या आसपास किंवा 24 फेब्रुवारी रोजी सुद्धा या ठिकाणी वितरित केला जाऊ शकतो। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली खाती व्यवस्थितरित्या चेक करून घ्या। डीबीटी असेल, केवायसी असेल, ज्या काही प्रोसेस असतील या प्रोसेस आपल्याला लवकरात लवकर करून घ्यायच्या आहेत। हा निधी आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होईल। चालू घडीला GR ज्यावेळेस प्रसिद्ध होत आहे त्यामुळे या योजनेअंतर्गत चालणाऱ्या हालचाली आपल्याला कळत राहतात। तर मित्रांनो तुम्हाला योजनेसंदर्भात जर कोणत्या अडीअडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, जेणेकरून त्याच्यावरती आपण सविस्तर असे उत्तर देण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।